बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन तात्पुरतं स्थगित. उदय सामंतांच्या शिष्टाईला यश. तर 2 ऑक्टोबरपर्यंत कर्जमाफीची तारीख न दिल्यास मंत्रालयात घुसणार, कडूंचा इशारा. पुण्यामध्ये अजित पवारांच्या कार्यक्रमात बच्चू कडू समर्थकांचा गोंधळ. कडूंकडे लक्ष द्या, आंदोलकांची घोषणाबाजी. अहमदाबाद विमान अपघाताच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय चौकशी समिती 3 महिन्यात अंतिम चौकशी अहवाल सादर करणार. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांची माहिती. अहमदाबाद विमान अपघातामध्ये सायबर हल्ल्याची भीती. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांकडून शंका उपस्थित. अहमदाबाद विमान दुर्घटनेतील मृतांचा आकडा 275 वर. महाराष्ट्रातील 17 जणांचा बळी. तर प्रत्येक उड्डाणापूर्वी बोईंग विमानांची तपासणी होणार, डीजीसीएचा निर्णय. नैताळा गायरान जमीन घोटाळ्याची नाशिकचे जिल्हाधिकारी करणार चौकशी. पुढारी न्यूजचा दणका. भुजबळ आणि बावनकुळेंनी घेतली बातमीची गंभीर दखल. आषाढी वारीसाठी मानाच्या 10 पालख्यांसोबत येणाऱ्या दिंड्यांना प्रतिदिंडी 20,000 रुपये अनुदान देण्यासाठी प्रशासकीय मंजुरी. राज्य सरकारकडून शासन निर्णय जाहीर. फोन करूनही रुग्णवाहिका मिळालीच नाही. बाळ आईच्या पोटातच दगावलं. मृत अर्भकाला प्लास्टिकच्या पिशवीत टाकून बापाचा एसटीनं 70 किलोमीटर प्रवास. पालघरच्या मोखाड्यातील मन हेलावून टाकणारी घटना. आरोग्य विभागानं सोयीप्रमाणे हात झटकले. राज्यात कोरोनाचा धोका वाढला. शुक्रवारी 4 रुग्णांचा मृत्यू तर 102 नवे सक्रिय रुग्ण. वयस्कर मंडळींनी काळजी घ्यावी, अजित पवारांचं आवाहन. मणिपूरमध्ये 5 जिल्ह्यांमधून मोठा शस्त्रसाठा जप्त. भारतीय लष्कर आणि आसाम रायफल्स यांची धडक कारवाई. घातपाताचा कट उधळला.